मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ज्योती निहारिकाला सांगते, निहारिका, आम्ही काही पदार्थ शॉर्टलिस्ट करून ठेवले आहेत, तू तेवढे टेस्ट करून घेतेस का? त्यावेळी गीता ही निहारिकाला बोलते, कारण हा पहिला मान तुझा आहे. तर डबल ढोलकी निहारिका बोलते, नाही, पहिला मान करवलीचा. असं म्हणून ती सुपर्णाला एक डिश पल्लवीला टेस्ट करण्यासाठी द्यायला सांगते. तर सुपर्णा निहारिकाकडे पाहत असते. तेव्हा शांतनूला खूप राग येतो. तर निहारिका पल्लवीला विचारते, कशी आहे डिश? तेव्हा पल्लवी छान आहे असं सांगते. तर शांतनू बोलतो, छानच असणार. असं म्हणून तो एका डिशमध्ये सर्व पदार्थ घेतो आणि पल्लवीला बसायला सांगून तिला डिश टेस्ट करायला देतो व बोलतो, मिस करवली, आता ही डिश टेस्ट करून पाहता का? तर एवढे पदार्थ पाहून पल्लवी शांतनूला विचारते, सर एवढं कशाला दिलं? तेव्हा शांतनू बोलतो, हा आनंदाचा दिवस आहे ना, तुला तर सेलिब्रेटच करायला पाहिजे. तेव्हा गीता शांतनूला बोलते, अरे ब्रो, असं काय करतोस? तेव्हा शांतनू गीताचं न ऐकता पल्लवीला प्रत्येक भाजी टेस्ट करायला सांगत असतो. शांतनूचे हे विचित्र वागणे पाहून पल्लवी जरा गोंधळते आणि प्रत्येक पदार्थ टेस्ट करून पाहत असते. तेव्हा तिला मध्येच ठसका येतो. तेव्हा शांतनू काळजीने लगेच तिला पाणी देतो. खरं तर त्यालाही खूप वाईट वाटत असतं, परंतु त्याचा नाईलाज असतो. तेव्हा सुपर्णा शांतनूला बोलते, साखरपुडा तुझा आणि निहारिकाचा आहे, तुम्ही दोघेजण मिळून ठरवायचं काय करायचं ते. तेव्हा शांतनू ही भाजी टेस्ट करत असतो. त्यानंतर विभावरी सुपर्णाला विचारते, मोठ्या जाऊबाई, भाजीचं जरा मी आणि मेघनाच ठरवू का? कारण मेघना भाज्या खूप छान बनवते. तेव्हा सुपर्णा हो बोलते. तर मेघना सांगते, भाऊजींची सर्वात आवडती भाजी म्हणजे? असं बोलून ती थांबते. तर पल्लवी लगेच बोलून जाते, सरांना मिक्स भाजी आवडते. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. सर्वजण पल्लवीकडे पाहत असतात. तर शांतनूला खूप बरं वाटतं. निहारिका लगेच पल्लवीला विचारते, तुला कसं माहीत ग? त्यावेळी पल्लवी सांगते, सरांनी एकदा डब्यामध्ये भाजी आणली होती, तेव्हा ते तसं मला स्वतः म्हणाले पण होते, म्हणून मला तेव्हा समजलं. शांतनूला मागील भूतकाळ आठवतो. तेव्हा त्याला पल्लवीबरोबर घालवलेले क्षणही आठवत असतात. त्याला खूप त्रास होतो. तेव्हा तो सुपर्णाला विचारून कॉलेजला जायला निघतो. तर निहारिका शांतनूच्या पाठीमागे जाते आणि शांतनूला बोलते, अरे शांतनू, असा अचानक का बाहेर आलास? तेव्हा शांतनू जरा रागात बोलतो, तुझी ती जीवाभावाची मैत्रीण सखी आली ना, तिच्याबरोबरच जाऊन मेन्यू फायनल कर. तेव्हा निहारिका बोलते, ती आलेलं तुला आवडलं नाही का? मी तिला जायला सांगते. मी रिक्वेस्ट केली म्हणूनच ती आली. ती स्वतःच्या मनाने इकडे आली नाही आणि तिचे सजेशन उत्तमच असतात आणि तसंही तुला खूप आवडतात ना. तेव्हा शांतनू निहारिकाकडे पाहत असतो. तर निहारिका गोड बोलून शांतनूचा राग घालवते. दुसरीकडे प्रभाकर सर बबनला बॅलन्स शीट आणि दुरुस्तीच्या कामाची फाईल घेऊन यायला सांगत असतात. तेव्हा बबन त्यांना विचारतो, आज छोटे सर आणि निहारिका मॅम काय दिसल्या नाहीत? तेव्हा प्रभाकर सर सांगतात, ते दोघेजण घरी आहेत, जरा तयारी करत असतील, इतक्यात येतीलच. तेव्हा बबन बोलतो, आमच्या गावी तर लग्न असलं ना खूप मजा येते. त्यावेळी प्रभाकर सर बबनला सांगतात, या विषयावर आपण नंतर बोलू, माझं काम करून घे. तेवढ्यात प्रभाकर सरांना महाजनांचा फोन येतो. तेव्हा ते फोन उचलतात. तर महाजन प्रभाकर सरांना बोलतात, रविवारी तुम्ही घरी आले नाहीत. तुमच्या मुलाशी आमच्या निहारिकाचं लग्न होत आहे आणि मेन माणूस तर तुम्हीच आहात आणि तुम्हीच आलात नाहीत, म्हणून मी आज तुम्हाला खास फोन केला. घरच्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये थोडे मतभेद आहेत, याची कल्पना मला आहेच, परंतु आपल्या मुलांचा प्रश्न आहे, म्हणून आपण तर दोघांनी भेटायलाच हवं ना. तेव्हा प्रभाकर सर हो बोलतात आणि फोन ठेवतात. दुसरीकडे ज्योती आणि गीता सुपर्णाला सांगतात, आपण मोकळ्या लॉनमध्ये एंगेजमेंटचा प्लॅन करायचं का? खूप छान वाटेल. त्यावेळी सुपर्णा त्या दोघींचंही न ऐकता निहारिकालाच विचारते. तेव्हा निहारिका पल्लवीला विचारते, पल्लवी, तुला काय वाटतं ते सांग, की एंगेजमेंट कुठे करावी, 5 स्टार हॉटेलमध्ये का रिसॉर्टमध्ये? तेव्हा पल्लवी बोलते, अगं निहारिका, मी काय सांगणार, तुम्ही तुमचं ठरवा ना. तेव्हा पल्लवी निहारिकाला एकेरी या नावाने बोलते. ते पाहून सर्वांना धक्का बसतो. तर सुपर्णा पल्लवीवर भडकते. तर निहारिका सांगते, अहो मोठी आई, मीच तिला एकेरी नावाने हाक मारायला सांगितलं, कारण ती माझी मैत्रीण आहे ना. असं म्हणून ती पल्लवीला विचारते, आता तूच सांग. तेव्हा पल्लवी सांगते, 5 स्टार हॉटेलमध्ये अगदी डोळ्याचे पारणे फिटतील असा कार्यक्रम पण होईल, परंतु आपण समारंभ साजरा करतो,
ते कशासाठी? डोळ्याच्या नाही, मनाच्या आनंदासाठी. परंतु ज्योतीला हे काही पटत नाही. तर पल्लवी पुढे बोलते, आमच्या गावी ना कोणताही कार्यक्रम असला तर महत्त्व दिले जाते ते नातेवाईकांना. कारण लहान मुलांचा दंगा, नटून थटून बायका येतात, त्यांची लगबग, ती नवीन कपडे, या सर्व गोष्टींमध्ये डोक्यात बाकीचं काही येतच नाही. घरासमोर मांडवात हे कार्यक्रम केले जातात. त्यात महत्त्वाचं दोन कुटुंबातील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या वाटतात. लग्न म्हणजे दोन कुटुंबाचे मिलन असते. त्यावेळी शांतनूलाही पल्लवीचे हे म्हणणे पटते. तेव्हा तो तिच्याजवळ जातो. तर पल्लवी बोलते, जिव्हाळ्याच्या माणसांमधील मनं पण घट्ट होतात. आयुष्यभराची नाती जोडली जातात. एकदा का मनं जोडली ना, आयुष्यभराचा प्रवास सुखाचा होतो. हे बोलत असताना मात्र पल्लवी आणि शांतनू एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा पल्लवी बोलते, तुमचं घर एवढं मोठं आणि छान आहे. डेकोरेशन महत्त्वाचं आहे, परंतु जिव्हाळ्याच्या नात्यांचं सेलिब्रेशन त्याहूनही चांगलं आहे. तुम्हाला कल्पना आवडली का? असं ती शांतनूला विचारते. तेव्हा शांतनू तिच्याकडे एकटक पाहत, कमाल आयडिया आहे असं बोलतो. परंतु तो पल्लवीसमोर उभा आहे हा त्याचा भास असतो. तो एकाच जागेवर बसलेला असतो. तर निहारिकाला पल्लवीची ही कल्पना खूप आवडते. तर शांतनूने पण या गोष्टीसाठी होकार दिल्याचे त्यालाच समजत नाही. तर गीता त्याला भानावर आणते. तेव्हा तो डोक्यालाच हात लावतो. पल्लवी ते ओळखते की शांतनूला नक्की कसला तरी त्रास होत आहे. त्यानंतर शांतनू निहारिका पल्लवीला घेऊन कॉलेजमध्ये चाललेला असतो. तेव्हा निहारिका मध्येच एंगेजमेंटचा विषय काढते आणि खूप एक्साईट असते. तेव्हा ह्या दोघांचंही लक्ष तिच्या बोलण्याकडे नसतं. तेवढ्यात निहारिकाला तिच्या आईचा फोन येतो. तर शांतनू पल्लवीकडे आरशातून पाहत असतो. पल्लवी ही शांतनूकडे खूप प्रेमाने पाहत असते. दोघांच्या नजरेचा खेळ चालू असतो. दोघेही आरशात एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात. तर निहारिकाचं पल्लवी आणि शांतनूकडे लक्ष नसतं. फोनवर बोलून झाल्यावर ती फोन ठेवते आणि पुन्हा तिच्या आईबद्दल सांगू लागते की आईला जर कसलं काही टेन्शन आलं ना, ती सर्व काम माझ्यावर लोटते आणि मला मग काही सुचत नाही. परंतु आता पल्लवी तू आहे ना, आता तुझी मला कामामध्ये खूप मदत होईल. सर्व तूच ठरवायचं हां, असं ती पल्लवीला सांगते. तर पल्लवी हो बोलते. तर शांतनू एकदम शांत असतो. तो त्या दोघींमध्ये काहीच बोलत नाही. त्यानंतर पुन्हा निहारिकाला तिच्या आईचा फोन येतो. तेव्हा ती तिच्या आईबरोबर पुन्हा एंगेजमेंटचा विषय काढून बोलत असते. तेव्हा शांतनू पुन्हा पल्लवीच्या दिशेने आरसा करतो आणि तिच्याकडे एकटक आणि प्रेमाने पाहत असतो. पल्लवीही त्याच्याकडे चोरून चोरून पाहत असते आणि मध्ये शांतनूने पाहिल्यावर ती स्वतःची नजर दुसरीकडे करत असते. पुढील भागात शांतनू आणि पल्लवी कॉलेजमध्ये येतात. निहारिका दुसरीकडे जाते. शांतनूच्या शर्टवर पांढरा डाग असतो. तेव्हा पल्लवी ते पाहते आणि त्याबद्दल शांतनूला सांगते आणि स्वतःच्या रुमालाने ती शांतनूच्या शर्टवरील तो डाग साफ करून देते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.